जर विचार केला देवावरे संघाचा खरं तर एक हर उन्हारी अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची निश्चितच वर्णी लागते या संघामध्ये ऋषिकेश पाटील आणखी एक जबरदस्त हार्डिटर फलंदाज ज्या खेळाच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये आपण चांगली फलंदाजी पाहिली आहे. अच्छा मात्र या स्पर्धेमध्ये देखील चांगली फलंदाजी करावी लागेल कारण समोरचा संघ देखील तेवढा ताकदीचा आहे. पहिला गोलंदाज खरं तर विचार केला तुरमाळे संघाकडून ऋषी घरत बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. तुरमाळे संघाची खरं तरी ओळख या खेळाडून देखील तुरमाळे संघ गावाचं नाव अगदी टेनिस क्रिकेट पटलावरती निश्चितच सुवर्ण अक्षरात उमटवलंय. त्याचं कारण असं आहे मात्र एक अष्टपैलू खेळ आहे व्यावसायिक दर्जाचा खेळाडू ऋषी घरत म्हणून याला ओळखलं जात आहे. तर गेम ऑन ग्रीन सिग्नल पंचाचा मात्र सामना सुरू झाल्याचा इशारा. पहिली लढत आपण पाहिलीत निश्चितच जय माता दी दिघाटी विपक्ष मार्यान कोलंबस संघादरम्यान ज्यामध्ये दिघाटी संघाने निश्चितच विजय संपादन केला. पहिला चेंडू ऋषी याचा वेगवान चेंडू बॅट चिकट लेट डिंगेज मात्र चेंडू पड निश्चितच फरार झाला. दरम्यान रिझम मध्ये चेंडू फील केला जातोय मात्र घडलंय काय एका चेंडूवरती दोन्ही फलंदाज सौरभ गाबण अगदी करतोय चूक झालाय खेळाडू पहिलाच मात्र धावची स्वरूपात बाद. करत नव्हती. हॅलो. याचबरोबर व्यासपीठावरती मान्यवरांचं शुभागमन विवेक कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर VS कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर सन्माननीय देवेंद्रजी पाटील आणि त्यांच्या समवेत सुशांतजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. भारतीय जनता पार्टी युवा नेतृत्व दोन्ही मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतो. हॅलो. नवीन फलंदाज इनेट नंबर 3 योगेश पाटील फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय. खरं तर यंदाच्या मोसमाचा निश्चितच बायकरमॅन निश्चितच ज्याच्या नावासोबत खरं तर बायकरमॅननी निश्चित उपाधी जोडली गेली आहे. दादर टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ या खेळाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खरं तर सुरुवात खराब झाली होती यंदाच्या मोसमाची आणि त्यानंतर चांगली कमबॅक केली आहे. मालिकावीराची 2 व्हीलर बाईक मात्र या खेळाच्या नावे यंदाच्या मोसमात आपण पाहिली. आज देखील चांगले संधी आहे त्याच्याकडे. पुढचा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लिडिंग एज घेतली आहे. चेंडू निश्चित हवेमध्ये असेल स्वतः गोलंदाज येतो झेलच्या खाली ऋषी घरत सलगचा दुसरा खेळाडू झालाय यावेळेस मात्र बाद. खरं तर P1च्या पहिल्या षटकामध्ये धावा जमावण्यासाठी ओळखण्यात जाणारा देवावरे संघ आज मात्र या सामन्यामध्ये निश्चितच बॅकवर्ड ढकलला गेलाय. स्कोर कार्ड अद्याप ओपन झाले नाही आणि 2 खेळाडू मात्र बाद झालेत. सौरभ गावण त्यानंतर आता ऋषिकेश पाटील आपण पाहताय. सलमेश जोडी आता मात्र मैदानातून बाहेर आली आहे आणि नवीन दोन्ही फलंदाज मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानावरती 4थ्या क्रमांकाचा पाहायला मिळेल साहिल कडू. आणखी एक गुणवत्तावान खेळाडू खरं तर देवावरे संघाचा तुषार एलेम KJC देवावरे हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. मैदानात फलंदाजी करतोय. दुसऱ्या निश्चितच फिल्डिंग करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतो मेघना स्फूर्ती अंडर-25 तुरमाळे पनवेल विभागातील मातबर संघ. पहिल्या 2 चेंडूवरती निश्चितच 2 महत्वाचे विकेट बाद केलेत यावेळेस. जेव्हा विचार करा ऋषी घरत आपल्या गोलंदाजी निश्चितच जी दाहकता आहे ती मात्र दाखवताना मैदानामध्ये ऋषी घरत हा गोलंदाज. पुढचा चेंडू हा चेंडू गुडले स्पॉटवर पडला आणि त्याच्यानंतर उचली घेताना पाहायला मिळाला. चेंडू जाऊन विसावला विकेट किपर याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो या दरम्यान. खरं ते षटकातील तिसरा निर्धावसोबत चेंडू पाहायला मिळाला आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स त्यानंतर मात्र निर्धावसोबत चेंडू अद्याप एकही धाव जमवली गेली नाही आहे. स्कोर कार्ड ओपन झाले नाही. श्रीगणेश झाल्या नाही आहे देवावरे संघाचा. पुढचा चेंडू हा चेंडू हलक्या हाताने पुश केला निश्चितच बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला जातोय ऋषीच्या माध्यमातून. 4 चेंडू अद्याप संपलेत पहिल्या षटकातील. पूर्वार्धातील पहिलं षटक पाहायला मिळतंय ऋषी घरत बॉलिंग ट्रॅक आणि काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत या गोलंदाजी. खरं तर पहिल्या चेंडूवर धावबाद स्वरूपात 1 विकेट मिळालाय. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल पकडला आणि सलग 2 डॉटसोबत चेंडू देखील पाहायला मिळालेत. पुढचा चेंडू डान्सिंग अटॅक करायचा प्रयत्न चेंडू पडला आणि त्याच्यानंतर अतिरिक्त उचली घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. आणखी एक निर्धावसोबत चेंडू पाहायला मिळालाय.
निश्चितच ऋषी गर्जेच्या माध्यमातून पहिलं मेडल षटक पाहायला मिळेल का या स्पर्धेतील, कारण अद्याप हा कारनामा कालच्या दिवसामध्ये 2 गुणांचा हा निश्चितच कारनामा केला. आजच्या रात्रीमध्ये हा कारनामा निश्चित ऋषी गरज करेल का? शेवटचा अंतिम चेंडू, यावेळेस मात्र सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडला त्यांचा अंतिरिक्त उचले आणि पहिलं मात्र मेडल षटक खरं तर या आजच्या रजनीतील तुरमाळे संघाच्या ऋषी घरत याच्या नावावरती निषेध नोंदवला जात आहे. कमालची गोलंदाजी, 2 गडी बाद देखील केलेत आणि मेडल षटक असं मात्र निश्चितच गोलचे प्रत्यकरण पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं आहे. पहिलं षटक झाले समाप्त आणि निश्चित 2 गडी बाद अशी धावसंख्या निश्चितच आपण पाहायला मिळते देवावरे संघाची. इनिंग्स ब्रेक्स मध्ये टॉस केलं जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच नक्कीच आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. निश्चितच खरं तर जे पहिलं मेडल षटक फेकलंय ऋषी घरत याने त्याच्यासाठी मात्र 200 रुपयाचं कॅश प्राईज निश्चितच आयुषी घरत यांच्याकडून त्यांना मात्र देण्यात आलंय. त्यानंतर तुरमाळे संघाच्या कुठल्याही गोलंदाज खरं तर विकेट अटॅक मिळवली तर मात्र त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राईज आयुषी घरत यांच्या माध्यमातून दिलं जाईल. खूप मोठं पाठबळ मनोबल वाढवण्याचं काम खरं तर केलं जात आहे तुरमाळे संघाच्या समर्थकांकडून. दुसरा गोलंदाज बॉल ट्रॅकवरती वापरला जाईल साहिल चौधरी. त्यानंतर तुरमाळे संघाच्या कोणत्याही खेळाडूने जर झेल पकडला तर त्यांच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. पुढचा चेंडू, हा चेंडू पडला त्याच्या बॅटची कडे घेतला बॉडीवरती अदलला देखील. शॉर्ट स्क्वेअरले ग्रीजमध्ये चेंडू निश्चित ट्रॅव्हल झाला. चेंडू उचलून जोपर्यंत फेकला जाईल तोपर्यंत 1 धाव पळून काढले. स्कोर कार्ड ओपन झालं आता यावेळेस अवरेज संघाचं आणि निश्चित स्कोर कार्ड ओपन करण्यासाठी 1 धाव पळून काढण्यासाठी खरं तर 7 चेंडूची वाट बघावी लागली यावेळेस अवरेज संघाला. आपण विचार केला P1च्या षटकामध्ये निश्चित सर्वात जास्त धावा जमवण्याचा मान खरं तर या अवरेज संघाच्या नावावरती आहे. मात्र आज काहीतरी विपरीत घडलंय. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडला त्याच्यानंतर अगदी गुडघ्याच्या खालून निघून गेला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाल्या दरम्यान खरं तर गोलंदाज साहिल चौधरी याच्या माध्यमातून भन्नाट वेगाचा चेंडू पाहायला मिळाला आहे. वेगावर स्वार होऊन निश्चितच अगदी भन्नाट वेगाची गोलंदाजी आणि तुरमाळी संघाची खरं तरी बुलेट ट्रेन साहिल चौधरी आज मात्र केलवणे पुनाड्याच्या मैदानावरती बरदास्त वेगाने धावताना पण निश्चितच तुम्हाला पाहायला मिळत असेल. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. एलिव्हेशन कमी मिळालंय मात्र उंची जास्त आहे, लांबी देखील असेल का? चेंडू सरळ गेलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आलाय मात्र यावेळेस साहिल कडू याच्या बॅट मधून हा बिग हिट षटकार. व्यासपीठावरती मान्यवरांचं शुभागमन होत असताना आपण पाहतोय सन्माननीय सतीशजी घरत साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही शब्दसुमरानं हार्दिक स्वागत करतो. काय जबरदस्त फटकार रचला होता अगदी आपण विचार केला. पहिल्या चेंडू ते 1 धाव, त्यानंतर डॉट चेंडू आणि तिसऱ्या चेंडू ते षटकार लगावलाय साहिल कडू याने. हा चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र दिशा भरकडली गोलंदाजाची. अवे फ्रॉम बॉडी चेंडू फेकला जातोय गोलंदाज साहिल चौधरी याच्याकडून. दंडित केले जाईल साहिल याला. 1 धाव ऍड केली जाईल स्कोर कार्डमध्ये. 1 धावने संघ जाऊन पोहोचले यावेळेस 8च्या घरात 2 गडी बाद 8 अशी मात्र एक खराब सुरुवात म्हणावी लागेल यावेळेस अवरेज संघाची. आणि भरपूर कमी वेळा पाहायला मिळेल तुम्हाला ज्यावेळेस निश्चितच पहिल्या षटकामध्ये मेडल षटक आणि त्यानंतर 2 गडी बाद देवा अवरेज संघाचे झाले देखील असतील. हा देखील सलगचा दुसरा अवांतर स्वरूपात चेंडू फेकलाय. सुरुवात चांगली झाल्यानंतर निश्चितच एक षटकार लगावला, त्यानंतर मात्र एक अतिरिक्त दडपण आले मात्र गोलंदाज साहिल चौधरी या गोलंदाजावरती. साप मात्र मैदानामध्ये दिसताना निश्चितच 2 अवांतर स्वरूपात चेंडू अद्याप फेकलेत गोलंदाज साहिल चौधरी याने. खरं तर पहिल्या फेरीमध्ये जो संघ उच्चांक गाठेल त्याला मात्र दुसऱ्या फेरीमध्ये बाय दिली जाईल आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये मात्र त्या संघाला तिसऱ्या फेरीसाठी बाय दिली जाणार हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. फुलटॉसमध्ये चेंडू पॅडवरती अद्दाला हलकीशी अपील, मात्र अपील पकडून धरले यावेळेस पंचांनी. खेळूड झाला मात्र यावेळेस लेग बिफोर विकेट स्वरूपात बाद. फटका खेळला होता त्यानंतर असं वाटलं निश्चितच चांगली फटकाबाजी होईल
परंतु त्याच्यानंतर निश्चितच दोन खराब स्वरूपात चेंडू आले आणि पाचही स्वरूपात बाद देखील झाला. साहिल कडू अगदी निराशा अवस्थेत आपण पाहिला असं दगडगड परत येताना नवीन फलंदाज शिवम पाडेल मैदानावरती सज्ज झालाय. आणखी एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू देवा आवरे संघाचा तुषार इलेवन केजेसी देवा आवरे असा मात्र संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. त्याच्यासोबत खेळणार दुसरा संघ मेघना स्मृती अंडर 25 तुरमाळे अशी विद्यमान लढत तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये विचार केला ऋषी गर्दने अगदी निर्धाव स्वरूपात चेंडू फेकले ज्यामध्ये निश्चित एक गडी बाद देखील केला. एक रनआउटची विकेट देखील षटकामध्ये पाहायला मिळाली. या षटकामध्ये साहिल कडून एक षटकार लगावला त्यानंतर तो देखील बाद झाला. आता शिवम पाटील तुम्हाला पाहायला मिळतो मैदानामध्ये सज्ज होतोय. अद्याप या षटकातील 2 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक. दुसरं षटक मार्गस्थ असताना साहिल चौधरी बॉलिंग ट्रॅकवरती पळताना तुम्हाला पाहायला मिळत असेल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट चेंडू आला मात्र अंतिम चेंडू या षटकातील. हा चेंडू पडला अगदी गोळीच्या वेगाने निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाल्या दरम्यान साहिल चौधरी गोलंदाजाकडून षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि प्रथम फलंदाजी करताना तुषार केजेसी देवावरे संघाची धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती 3 गडी बाद 13 धावा. तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक मायबापाचं तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळेल ऋषी घरत आपल्या वैयक्तिक कोट्यातील हे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. ज्याने पहिले षटक मेडन फेकलं होतं. एक गडी देखील महत्वाचा मिळवला होता. त्यानंतर आता तिसरं षटक फेकण्यास सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती समोर फलंदाज द बायकर मॅन ऑफ देवावरे टीम योगेश पाटील. हा चेंडू यावेळेस मात्र यॉर्कमध्ये चेंडू अगदी निषेध क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळाल्या दरम्यान चेंडू बॅटला ब्रश झाल्यानंतर पॅडवरती आदळला आणि एक धाव देखील पळून काढले योगेश पाटील याने. 14 धावा स्कोर बोर्ड. शिवम पाटील आणि योगेश पाटील अशी मात्र ही जोडी तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. आता मात्र एक छोट्याशा भागीदारीची गरज असेल कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे. फक्त 14 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. 5 षटकांची लढत आणि 5 षटकामध्ये कमीत कमी 60 ते 65 धावा तरी उभ्या कराव्या लागतील तुर्माली संघासमोर. हा चेंडू यावेळेस फटका फसलाय. उंची जास्त असेल. स्वतः विकेट किपर येतो झेलच्या खाली मात्र झेल जमिनीत दान झालाय. साधा सरळ सोपा झेल आणि मात्र यावेळेस अंदाज चुकला आणि झेल जमिनीत दान झालाय. जीवनदान मिळालं यावेळेस शिवम पाटील याला. त्या दरम्यान मात्र एक धाव पळून काढली. या शिवम पाटील याने एक धावेने संघ जाऊन पोहोचले. यावेळेस आपण विचार केला 15च्या घरात शिवम पाटील याचा निश्चित आपण विचार केला. त्याचा देखील जीव कंठात अडकला असेल ज्यावेळेस चेंडू हवेमध्ये होता कारण विकेट किपर याने अद्याप एकही चूक केली नव्हती. मात्र ही घोडचूक होईल का यावेळेस तुर्माली संघासाठी. नेक्स्ट बॉल. हा चेंडू यावेळेस डावेष्टी उकडू काढण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र नेम चुकला. त्यानंतर चेंडू अगदी थोडासा फंबल झाला विकेट किपर आणि त्या फंबलचा फायदा मिळाला यावेळेस देवावरे संघाला 1+1 अशा 2 धावा मात्र ऍड केल्या जाईल स्कोर कार्ड मध्ये. एक धाव पळून काढली त्यानंतर अवंत स्वरूपाची एक धाव अशा पद्धतीने 2 धावा यावेळेस जोडले जात आहेत. 17 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. उशिरा कवीने मात्र धावसंख्या निश्चितच आता मात्र आकार येताना दिसतो यावेळेस देवावरे संघाची. नेक्स्ट बॉल. ऋषी घरत पुन्हा एकदा. हा चेंडू गुडघ्यावर बसून खेळून काढलाय. यावेळेस एलिव्हेशन मिळालंय. उंची जास्त आणि लांबी देखील तेवढी सरळ पाठवून दिलाय. कावकोर रिजन मध्ये शिवम पाटीलच्या बॅट मधून आलाय. त्याचा ब्रँड दर्शविणारा हा बिग हिट षटकार. पण नक्कीच पाहतोय भारतीय जनता पार्टी आयोजित केलवणे स्पर्धा आणि नक्कीच या स्पर्धेसाठी सन्माननीय विजयजी भोईर साहेब
यांच्या माध्यमातून 2200 रुपयाचं डोनेशन आम्हाला मिळाले, त्याबद्दल आम्ही त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. विजयजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थानं देणगी स्वरूपात 2200 रुपयाची देणगी आम्हाला मिळाली, त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहोत. त्याचबरोबर सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांच्या वतीनं देखील 500 रुपयाची देणगी मिळाली, तरी देखील आम्ही त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करतो. नेक्स्ट बॉल अगदी टो क्रेचर पाहायला मिळाला, खोदून काढला. बरीच लोकांना रिझममध्ये चेंडू फील केला जातो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. त्या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देवावरे संघाची. शिवम पाटील आणि योगेश पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते मैदानामध्ये. अगदी कमाल याचं निश्चित कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. जबरदस्त अँड कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आखोयाकोमे इशारा झाला, जिथे 1 धाव तिथे 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. 25 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. खरं तर मागच्या चेंडूमध्ये आपण षटकार पाहिला शिवम पाटीलच्या माध्यमातून, आणि जो झेल मात्र विकेट किपरने सोडला होता, तो झेल अगदी डोकेदुखी ठरणार तर नाही ना यावेळेस तुरमाली संघासाठी. कारण शिवम पाटील याच्यामध्ये ती क्षमता आहे, अगदी उंच लांबचे निश्चित ताकदी फटके खेळू शकतो. हा चेंडू कमी वेगाचा, शेवटच्या क्षणी चेंडूवरनी निश्चितच फिंगर रोल केले, अगदी निश्चितच या दरम्यान एकदा मिळाले देखील शिवम पाटीलला. स्वतःचे फास्ट क्रिकेट आणि निश्चितच तुम्ही किती वेगवान चेंडू फेकता यापेक्षा तुमच्यामध्ये व्हेरिएशन किती आहेत याला आता महत्व राहिले. चला पाण्याचा पुरवठा करा मैदानामध्ये. विनंती असेल ट्वेल्थमॅन दोन्ही संघाचे ट्वेल्थमॅनचा प्रतिनिधी लगेचच मैदानाच्या आतमध्ये. आपण व्यासपीठावरती मान्यवरांचं खऱ्या अर्थानं स्वागत करणार आहोत. मी विनंती करतो आमचे सर्व आयोजन कमिटीला, सन्माननीय अनिकेतजी पाटील, शरीर नक्कीच श्रेष्ठत्व याच्यामध्ये भरपूर ज्यांनी प्रावीण्य मिळवले, दिघाटी गावचे सन्माननीय अनिकेतजी पाटील यांचं या ठिकाणी सन्मान केलं जाईल आज या स्पर्धेसाठी, ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिलाय. आणि त्यांची बॉडी पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही पाहू शकाल, ज्यांनी घेतलेली मेहनत, ज्यांनी घेतलेली नेहमीच वर्कआउटसाठी मेहनत घेतलेली त्यांची तुम्ही पाहू शकाल. त्यांचं स्वागत केलं जाईल. सन्माननीय राजेजी गरज साहेब यांच्या माध्यमातून अनिकेतजी पाटील यांचं स्वागत केलं जाईल. बॉडी बिल्डिंग मध्ये नेहमीच ज्यांनी प्रावीण्य मिळवलंय, आपल्या विभागाचं नाव मोठमोठ्या बॉडी बिल्डिंग च्या क्षेत्रामध्ये ज्यांनी भरपूर मोठं केलंय, ते अनिकेतजी पाटील यांचं स्वागत होत असताना आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आमच्या केलवणे गावचे प्रेम ठाकूर यांचं देखील स्वागत केलं जाईल. त्यांची देखील तुम्ही बॉडी नक्कीच पाहू शकाल. अतिशय जबरदस्त अशी बॉडी आणि बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये ज्यांनी भरपूर प्रावीण्य मिळवले आणि नक्कीच केलवणे गावचं नाव आज ज्यांनी मोठं केलंय, ते प्रेमजी ठाकूर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर मी विनंती करतो सन्माननीय सुरेशजी शिवकर साहेब यांचं देखील स्वागत केलं जाईल. राजेशजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते सुरेशजी शिवकर साहेबांचं स्वागत केलं जाते. या पुढचे सत्कार आपण इनिंग नंतर करणार आहोत. त्यानंतर मी पुन्हा एकदा विनंती करीन, दोन्ही टीमचे कॅप्टन, खोपटे संघाचा कॅप्टन आणि आमच्या केलवणे संघाचे कॅप्टन, लगेचच आपण टॉससाठी संपर्क साधा. ओव्हर टू डीजे. घडले काय मैदानामध्ये, शिवम पाटील ज्याला मात्र जीवनदान मिळालं, त्याने एक षटकार देखील खेचला होता. एक मोठा फटका खेळण्याच्या नादात कुठेतरी लॉंग ऑफ सीमारेषेलगत तो मात्र बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय राजा गावंड. खरं तर आयुष्य घरत, तुरमाळे गावचे आयुष्य घरत यांच्या माध्यमातून प्रत्येक झेलसाठी तुरमाळे संघाच्या प्रत्येक खेळाडूला 100 रुपयाचं कॅश प्राईज, त्यानंतर विकेट अटॅकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज निश्चितच लावण्यात आलंय. त्याचे देखील हार्दिक आभार. राजा गावंड नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. खरं तर चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फायनल तुम्हाला पाहायला मिळत असेल. भारत विपक्ष न्यूझीलंड या दोन संघादरम्यान 34 चेंडूमध्ये 34 धावांची अद्याप गरज आहे. के एल राहुल अद्याप खेळतोय. प्रत्येक चेंडूकडे एक सामन्या निश्चितच रंग बदल तुम्हाला पाहायला देखील मिळत असेल. हा चेंडू राजा गावंड खेळून काढलाय.
लॉंग ऑन रिझन मध्ये डीप मध्ये चेंडू फील केला जातोय. या चेंडूमध्ये मिळेल फक्त एक आणि एकच धाव. एकापेक्षा काही मिळणार देखील नाहीये कारण चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. एक धावेने स्वतःचं वैयक्तिक स्कोर कार्ड ओपन केले राजा गावण याने आणि एक धावेने संघ जाऊन पोहोचला 27च्या घरात. कालच्या रजनीमध्ये कालच्या दिवसामध्ये खरं या स्पर्धेला शुभारंभ झाला. 8 संघांचा समावेश कालच्या रात्रीमध्ये होता. खरं तर आपण विचार केला निश्चितच देवत संघ मयूर वाघमारे देवत एक्सप्रेस हा मात्र पहिला संघ ठरला ज्याने मात्र सुपर 4 मध्ये आपला प्रवेश निश्चित केला. आजच्या रात्रीमध्ये 10 संघ खरं तर या मैदानावरती आपले नशीब आजमावतील आणि 10 संघ म्हटलं तर अगदी 9 सामने आम्हाला खेळवायचे आहेत आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये. पुढचा चेंडू यॉर्कमध्ये चेंडू टो क्रशर बॅटला ब्रश झाला त्यानंतर ट्रॅव्हल झाला दरम्यान रिझन मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळाली राजा गावन आणि योगेश पाटील. खरं तर योगेश पाटील आज तुम्हाला पाहायला मिळत असेल चांगली फणजी झाली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला. आज या स्पर्धेमध्ये थोडासा चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय. अद्याप एकही मोठा फटका आलेला नाहीये. शिवम पाटील ज्याने निश्चितच थोडीशी उत्सुकता वाढवली होती. एक षटकार एक चौकार त्याच्या वैयक्तिक खेळीमध्ये आपण पाहिला त्यानंतर तो बाद झाला. आता राजा गवण आणि योगेश पाटील अशी खेळी निश्चितच विद्यमान जोडी पाहायला मिळतोय. फुलटॉसमध्ये चेंडू यावेळेस वेस्ट हाईटच्या वर चेंडू फेकला जातो. एक धाव तर पळून काढल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होणार नाहीये. मात्र 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि खेळाडू मात्र मिळेल आणखी एक फ्री हिट स्वरूपाचा चेंडू. खरं तर धावा लागल्या नाहीयेत देवावरे संघाच्या आणि मात्र या धावा बोनस स्वरूपात लुटवल्या जात आहेत तुरमाळे संघाकडून. तर उघडा डोळे बघा नीट. फलंदाज तुमच्यासाठी असेल. पुढचा चेंडू फ्री हिट. या फ्री हिटचा फायदा उचलला जाईल का? योगेश ऑन स्ट्राईक. डान्सिंग अटॅक पुढे सरसा चेंडूला खेळून काढला अगदी लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून. निश्चितच चांगलं क्षेत्र सीमारेषेलगत फील्ड केलं जातोय आणि चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचल्या वेळेस आपण विचार केला. 3 षटकांनी 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 धावा 32. खरं तर कालच्या दिवसामध्ये रूपचंद स्मृती धाकटीजू या संघाच्या निश्चितच रोहित घरत या दोन्ही फलंदाजांनी खरं तर 76 धावांची वैयक्तिक आपण भागीदारी जर आपण पाहिली तर सर्वात जास्त विक्रमी भागीदारी या स्पर्धेमध्ये नोंदवली होती. त्यानंतर गोलंदाजी देखील ताकदीची पाहायला मिळाली. अंकेश पाटील याने एका षटकामध्ये 4 गडी बाद करायचा विक्रम आपल्या नावे केला होता. हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्स ओव्हर द रोप आला मात्र मिड विकेट रिझन मध्ये हा दर्जेदार चौकार. ऑपरेटर खरं तर खर्चिक ठरतं यावेळेस गोलंदाज सौरभ. प्रत्येक चढवले जात आहेत. 4थं षटक मार्गस्थ आणि त्याच्यानंतर योगेश पाटील आता मात्र ऐन मोक्याच्या क्षणी बरसलाय. पुढचा चेंडू बॅटची लिडिंग एज. चेंडू काही काल हवेमध्ये निश्चितच आहे आणि विकेट किपर करत नाहीये कोणती चूक. ऋषी घरत कंप्लीट करतोय झेल आणि संपुष्टात आला देवावरे संघाच्या योगेश पाटील याचा खेळ. पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू पडला त्याच्यानंतर उजव्या खूपसा बाहेर जाताना पाहायला मिळाला. म्हणजे क्वालिफाईड पंचांनी सांगितलं चेंडू अवंत स्वरूपाचा फेकलाय. दंडित केलं जाईल गोलंदाजाला.
37 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. राजा गावण, साहिल भोईर अशी निश्चितच विद्यमान जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. कल्पेश गायकर हा नवीन गोलंदाज पहिल्या चेंडू अवत्या स्वरूपाचा फेकलाय. शेवटचं अंतिम षटक आणि या षटकामध्ये मात्र प्रत्येक चढवावं लागते, हाणामारी करावी लागेल. हा मोठा फटका यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. कावकर रिझम मध्ये खेळाडू तैनात आहे. चेंडू उचलून फेकेल. थोडासा फंबल देखील झाला, मात्र फंबलचा फायदा मिळाला कोणाला तर मात्र तुरमाळे संघाला. दुसरी चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात राजा गावण झालाय धावची स्वरूपात बाद. भरपूर कमी वेळ तुम्हाला पाहायला मिळेल, कारण देवा आवरे संघ म्हटला तर अद्याप निश्चित चिराग भोईर येणं बाकी असेल. निश्चितच चांगली म्हणजे तो देखील करू शकतो. डाकूर याचा आणखी एक अष्टपैलू खेळाडू मात्र नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय राजा गावण्याच्या जागेवरती. चला पुन्हा एकदा मी खोपटे संघाला विनंती करेन टॉससाठी संपर्क साधा, कारण केलवणे संघाचा कॅप्टन इथे आलेला आहे. खोपटे टीमचे कॅप्टन जर आपण या ठिकाणी असाल लगेचच टॉससाठी संपर्क साधा. बघा सुयोग भोईर नवीन फलंदाज मैदानावरती इन झालाय, पण पाहताय शेवटचं अंतिम षटक. पहिला चेंडू आवांतर स्वरूपाचा, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मिळाला निश्चितच एक धाव आणि एक गडी देखील बाजार. राजा गावण धावची सुरुवात बाद होता तुम्ही पाहिला असेल. पुढचा चेंडू कल्पेश गायकर. हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. फुलर लेनचा चेंडू निश्चितच चारी मुंड्यात चित करून ठेवले फलंदाज साहिल भोईर याला. अवांतर निश्चितच निर्धाव स्वरूपाचा आणखी एक चेंडू पाहायला मिळतो. दरम्यान ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली निश्चित तुरमाळे संघाची अगदी वाखाणीजोगी गोलंदाजी करतात. हॅलो, प्रत्येक गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढे तयार. पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र खिचून काढलाय. मिडविकेट रिझममध्ये खेळाडू तैनात मात्र जाईल त्याच्या डोक्याच्या वरतून आला मात्र यावेळेस साहिल भोईरच्या बॅट मधून हा देखणा फटका चौकार. जी गरज सुद्देशी मात्रे आम्हाला निश्चितच स्ट्राईक पंच तुम्हाला पाहायला मिळतील. अनेक निर्णय मात्र त्यांनी चांगले दिलेत कालच्या सत्रापासून खरं तर या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल. हा चेंडू खेळून काढला पुन्हा एकदा आडव्या बॅटने त्याच क्षेत्रामध्ये कॉपीबुक स्टाईल मध्ये. मात्र यावेळेस चेंडू विसावला विकेट निश्चितच फिल्डरच्या हातामध्ये. खराब थ्रो पाहायला मिळालाय आणि तेव्हा निश्चितच फुंबलचा फायदा देखील मिळेल. खराब थ्रोचा फायदा मिळालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा पळून काढल्यात खरं तर साहिल भोईर आणि सुयोग भोईर या दोन्ही खेळाडूंनी. 2 धावा ऍड देखील केल्या जातील. दोन्ही संघ जाऊन पोहोचले 43-43. 6 गडी बाद 43. माफ करा 44 धावा खरं तर लागल्या स्कोर कार्डवरती. खरं तर आमचे व्यावसायिक कम्प्युटर गुणलेखक परागजी थले यांनी मात्र ते निश्चितच करेक्शन केलंय. 44 धावा झाल्या तसे सांगितलंय. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा पडला. त्यानंतर अगदी उचली घेऊन निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. भन्नाट बेगाचा चेंडू पाहायला मिळाला. या दरम्यान कल्पेश गायकर या गोलंदाजाकडून शेवटचं अंतिम षटक. त्यानंतर आपण विचार केला सुरुवात खराब झाली. अवंत स्वरूपाचा पहिला चेंडू पाहिला. त्यानंतर राजा गावण बाद झाला आणि नंतर चौकार देखील या षटकामध्ये पाहायला मिळाला. आता मात्र अवंत निश्चितच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कल्पेश गायकर कमबॅक करतोय मैदानामध्ये. हा चेंडू यावेळेस मात्र निश्चितच एक हलकीशी अपील पाहायला मिळाला. अपील मध्ये उत्साह देखील तेवढाच आणि आत्मविश्वास देखील. खेळाडू झालाय साहिल भोईर. कॉट बँड बाद. खेळ समाप्त झालाय. 44 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. 45 धावांचं असेल टार्गेट यावेळेस मेघना स्मृती तुरमाळे अंडर 25 तुरमाळे संघासमोर. आणि जर विचार केला भारत विपक्ष न्यूझीलंड असा सामना 20 चेंडूमध्ये अद्याप 15 धावांची गरज आहे. हार्दिक पांड्या आणि KL राहुल अद्याप निश्चितच झुंज देतात मैदानामध्ये. चला खोपटे टीमचा कॅप्टन टॉस साठी आपण लगेचच संपर्क साधा. हॅलो,
आणि जसा उत्तरार्ध सुरू होईल मायक्रोफोन ते तुमच्या समेत जोडले जातील. तारा गावचा बुलंद आवाज खरं तर राष्ट्रीय भाषेवरती प्रभुत्व असणारे आमचे सर्वांचे लाडके अमितजी पाटील. मान्यवरांचं आपण खऱ्या अर्थानं स्वागत करणार आहोत. VS कन्स्ट्रक्शनचे सर्वात सन्माननीय देवेंद्रजी पाटील साहेब यांचं स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो सन्माननीय ज्ञानेश्वरजी गरज साहेबांना आपल्या शुभ हस्ते VS कन्स्ट्रक्शनचे ऑनर देवेंद्रजी पाटील यांचं स्वागत करायचं आहे. रायगड जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय VS कन्स्ट्रक्शनचे नक्कीच ऑनर देवेंद्रजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मान्यवरांचं नक्कीच स्वागत केलं जात आहे व्यासपीठावरती. नेक्स्ट मॅच खोपटे टीमचा कॅप्टन तुम्हाला मी वारंवार पुकार देतोय. टॉससाठी लगेच संपर्क साधा. केलवणे संघाचा कॅप्टन इथं आलेला आहे. व्यासपीठावरती मान्यवरांचं खऱ्या अर्थात स्वागत होत असताना आपण पाहतोय आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव आणि या संस्कृतीचं जतन होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहते. त्यानंतर मी विनंती करतो सन्माननीय सुशांतजी पाटील साहेब यांना आपण देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. रायगड जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वरजी गरज साहेब यांच्या माध्यमातून सुशांतजी पाटील साहेब यांचं देखील स्वागत केलं जाईल. चिरनेर गावचे सन्माननीय सुशांतजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. सन्माननीय ज्ञानेश्वरजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते. व्यासपीठावरती मान्यवरांचं शुभ आगमन दुतम गावचे माजी सरपंच सन्माननीय धनाजी शेठ साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचं आहे. दुतम गावचे माजी सरपंच सन्माननीय धनाजी शेठ साहेबांचं त्या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही शब्दसुमरानं हार्दिक स्वागत करतो. मी आज खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर भारतीय संघ 17 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. हार्दिक पांड्या आणि KL राहुल फलंदाजी करतात म्हणजे आज भारतासाठी खुश खबर नक्कीच मिळणार आहे. 141 धावा झाल्यात. मॅचला नक्की सुरुवात होत असताना आपण पाहू गोलंदाजीसाठी आले ते शिवम पाटील.
तो जरूर आए हुए तमाम दर्शकों का स्वागत। 22 हॅलो की ये सिंगल रन। या दरम्यान खरं तर आपण व्यासपीठावर पाहताय आमचे निश्चितच सत्कारमूर्ती आदरणीय सन्मान्य धनाजी शेठ ठाकूर माजी सरपंच धतूम यांचा मात्र आपण शुभ सन्मान घेतोय। उद्योजक क्षेत्रातील एक मोठं नाव धनाजी शेठ ठाकूर साहेबांचा इथं शुभ सन्मान आपण घेतोय। विनंती असेल साहेबांना आपण प्रेसिडेंट बॉक्समध्ये यायचं आहे। त्यांच्या समेत खरं तर विजय शेठ पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान केलं जाईल। मनीश्री धनाजी शेठ ठाकूर धतूम गावचे माजी सरपंच आणि प्रचलित खरं तर उद्योगपती म्हणून ज्यांची ओळख आहे निश्चित उद्योजक त्यांचा मात्र शुभ सन्मान व्यासपीठावरती आयोजकाच्या माध्यमातून केला जातोय। निश्चितच जय भवानी पेट्रोल पंपचे सर्व तर नंतर उद्योग क्षेत्रातील मोठं नाव धनाजी शेठ ठाकूर माजी सरपंच धतूम ग्रामपंचायत मात्र यांचा शुभ सन्मान। त्यानंतर पुढील सन्मान असेल विजय शेठ पाटील यांचा आपण देखील यायचं आहे। विजय शेठ पाटील यांना आपण शुभ सन्मानित करतो या व्यासपीठावरती। विजय शेठ पाटील साहेबांना आपण शुभ सन्मानित करतोय। या स्पर्धेचे खरं तर लाडके आयोजक सुशीलदादा ठाकूर आणि त्यांचे स्नेही निश्चितच तेजस्वी मली साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते माईचे उपदार शाल वस्त्रालंकार आपुलकीचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण मनामध्ये चिरंतन रुजून राहावी म्हणून सन्मानचिन्ह भेट देऊन आपण विजय शेठ पाटील साहेबांना शुभ सन्मानित करतोय। खरं तर बिजी शेड्यूलमध्ये वेळेत वेळ काढून मात्र त्यांनी आम्हाला या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणाने आपला ऋणी आहे। या दरम्यान खरं तर आमच्या स्पर्धेसाठी व्हीएस कन्स्ट्रक्शनचे निश्चित सर्वेसर्वा देवेंद्रशी पाटील यांच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ लाभलेला आहे। त्यानंतर मान्य श्री धनाजी शेठ ठाकूर धतूम गावचे माजी सरपंच यांच्याकडून आमच्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ लाभले आहे। त्या दोन्ही मात्र मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद। ओटो कॉम्बॉक्स हेलो हेलो। तो टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगातार 3 चौके आए और स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 14 9 प्लस 4 यानी कि अब स्कोर कार्ड के ऊपर टोटल रन 14 टारगेट का पीछा करना है टीम तुरमाले को। बात करेंगे तो 45 रनों का पीछा करना है। काफी अच्छी हैंड राइटिंग के साथ हमारे साथी स्कोरर परागजीत अली जरूर काफी अच्छी स्कोरिंग करते हुए नजर आ रहे। बल्लेबाजी यहाँ पर संदेश चौधरी द्वारा लाजवाब होते हुए गैप सिलेक्शन और परफेक्ट शॉट सिलेक्शन नजर आते हुए। फिर एक बार शिवम तैयार। इस बार ये गेंद बैट के बीचों बीच लगी, लॉन्ग ऑन के ऊपर से वहां पर खेला, संदेश के बल्ले से आता हुआ लगातार 3 चौकों के बाद शानदार छक्का।
आयुष जी गरज साहब, इनकी ओर से 100 रुपए का इनाम दिया जाएगा इस छक्के के लिए। क्या बल्लेबाजी हो रही है यहाँ पर संदेश चौधरी द्वारा। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर की बात करेंगे, जहां पर 20 रन 20 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे। कोप्टे टीम के कप्तान, अंतिम पुकार रहेगा आपके लिए, टॉस के लिए संपर्क करना है। और केलवने टीम, चलिए आप भी टॉस के लिए आइए। पैंतालीस रनों का पीछा करना है पहले ओवर की समाप्ति के बाद। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए जरूर 20 रन गेंदबाजी मार्ग पर आते हुए अक्षय चोरगे, इनके लिए पर छक्के के लिए 200 रुपए का इनाम दिया जाएगा। क्या बल्लेबाजी हो रही है यहाँ पर, अक्षय के बल्ले से आता हुआ एक और एक्स्ट्रा कवर के ऊपर से शानदार चौका। चला केलवणी संघाचा संगणक या खोपटे संघाचा संगणक येते निश्चितच दाखल झालाय। चला अजय घरत यायचं आपण, आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करेन आमचे खरं तर सर्वांचे लाडके आदरणीय सन्मान्य सतीश घरत साहेबांना, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। आपल्या पवित्र शुभाशय करत या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल। अनवी 11 गावदेवी केलवणे विपक्ष शिवशंभो खोपटे असा होणारा मात्र विद्यमान सामना तुम्हाला पाहायला मिळेल। तो जरूर यहाँ पर इनाम लगते हुए हमारे रायगढ़ कमेंटेटर एसोसिएशन के रोशन जी गायकर, इनकी ओर से लगातार 3 चौके। संदेश चौधरी, इनके लिए 500 रुपए का इनाम जरूर लगा है, उनको हम विनती करना चाहेंगे। आइए आप मंच के ऊपर, आपका स्वागत है। यहाँ पर फिर एक बार वहां पर काफी अच्छा शॉट खेला, मिसफील्ड होती हुई नजर आ रही है और एक और चौका मिलेगा तुरमाली टीम को। डी से भारतीय टीम ने चैंपियंस ट्रॉफी जीती है, और देखिए जल्लोष वहां पर होता हुआ। भारतीय जरूर क्रिकेट के लिए काफी अच्छी बात यहां पर नजर आती हुई। शॉर्ट पिच गेंद थी, प्रहार किया इस गेंद के ऊपर। क्या बल्लेबाजी हो रही है तुरमाले टीम द्वारा। इस बार अच्छी फील्डिंग, इस गेंद के ऊपर 2 रन मिलते हुए नजर आएंगे। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 45 का पीछा करते समय 32 रन। जल्द में यहां पर बल्लेबाजी हो रही है टीम तुरमाले द्वारा, और जरूर भारतीय टीम अब जल्लोष करती हुई नजर आ रही है, और हमारे आयोजनकर्ताओं द्वारा पटाखों की भी आतिशबाजी जरूर होती हुई नजर आएगी। इस बार देखिए स्लोवर 1 फेंकने की कोशिश, वहां पर अपील जरूर हो रही है, लेकिन अपील में उत्साह ज्यादा नजर आता हुआ। दोनों अंपायर एक दूसरे के साथ वहां पर जरूर बातचीत करेंगे और उसके बाद डिसीजन देंगे। कैच के लिए, कैच लिया है क्या ये चेक किया जाएगा जरूर।
तो ये टप्पा कैच है, कैच नहीं है, तो जरूर जीवनदान मिलता हुआ नजर आएगा। तो जरूर यहाँ से जीवनदान मिलता हुआ नजर आया बल्लेबाज को। 20 गेंदे और 15 की जरूरत है। स्लोवर वन वहां पर फेंकी थी, गेंद हवा में नजर आती हुई, खिलाड़ी जरूर कोशिश करेंगे लेकिन उनके पाउंड से बाहर ये गेंद। 2 रन पूरे होते हुए यहाँ से जरूर नजर आएंगे, तीसरी की चेष्टा जरूर करते हुए, लेकिन 2 रनों के साथ संतुष्ट बल्लेबाज। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर की बात करेंगे, रन लगते हुए 34 रन, 34 रन, अभी भी 9 रनों की जरूरत है। काफी अच्छी बल्लेबाजी, फिर एक बार गेंदबाज तैयार, स्टेप आउट हुए थे, बड़ा हिट खेलने की कोशिश, वहां पर विकेट कीपर द्वारा हिट जरूर हुआ था लेकिन सिंगल रन पूरा जरूर ओवर थ्रो वहां पर करते हुए नजर आए। 1 रन मिलेगी 22 के तौर पर, इस एक की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ नजर आएगा। स्कोर कार्ड पर रन लगते हुए 35 रन, अभी भी बात करेंगे 18 गेंदे और जीतने के लिए 10 की जरूरत है। डीजे की जरूरत है। रोहित शर्मा अब क्या डिसीजन लेंगे ये भी काफी निर्भर करता है, क्योंकि फैन फॉलोइंग अब जरूर रोहित शर्मा का वहां पर इंटरव्यू के लिए जरूर रेडी है। गेंदबाजी मार्ग पर आते हुए सौरभ, इस बार देखिए हल्के हाथों से खेला, तुरमाले टीम के बल्लेबाज जानते हैं यहाँ पर अब टारगेट उतना बड़ा नहीं है, 18 गेंदे और 10 की जरूरत है। इस बार सिंगल रन यहाँ पर आती हुई, 17 गेंदे और जीतने के लिए अब 9 की जरूरत, 17 गेंदे 9 की जरूरत। सौरभ गेंदबाजी करते हुए, पहला ओवर फेंका था शिवम पाटिल ने, काफी महंगा ओवर था, 20 रन खर्च के एक सफलता जरूर मिली थी। दूसरा ओवर कल्पेश ठाकुर ने 15 रन खर्च किया। अब सौरभ गावंड की यहाँ पर गेंदबाजी होती हुई नजर आ रही है। वेरिएशन के लिए अक्सर जाने जाते हैं खिलाड़ी, टप्पा खाने के बाद उछाल था इस गेंद में और अब यहाँ से डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। जितने डॉट गेंदे फेंकेंगे उतना दबाव और प्रेशर अब तुरमाले टीम के ऊपर आएगा, लेकिन देवा आवरे टीम के ये गेंदबाज अब कितने डॉट गेंदे फेंकते हैं इस मैच के दरमियान ये देखना होगा। फिर एक बार सौरभ तैयार, स्टेप आउट हुए थे, बड़ा हाइट खेलने की कोशिश, ये गलतियां यहाँ पर होती हुई नजर आ रही है टीम तुरमाले द्वारा। काफी अच्छी गेंदबाजी सौरभ करते हुए यहाँ से नजर आ रहे हैं और जितने डॉट गेंदे फेंकेंगे ना उतना अब मैच में वापस आते हुए नजर आएंगे टीम देवा आवरे के। ये जरूर देवा आवरे टीम, गेंदे बची है यहाँ से 15 और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। काफी अच्छा यहाँ पर मुकाबला जारी है आवरे और तुरमाले के बीच में। इस बार देखिए हल्के हाथों से वहां पर खेलने की कोशिश, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, सफलता मिलती हुई नजर आएगी। बल्लेबाज की पारी होती हुई समाप्त। विकेट नंबर 2 संदेश चौधरी, बैक टू पैविलियन। हेलो आम्ही उपलब्ध केली आहे तुम्हाला उजव्या बाजूला, तिथे नेऊन पार करायचे आहेत, कारण जो आमचं निश्चितच प्रमुख पाहुणे येतात त्यांच्या 4 व्हीलरला खूप मोठी अडचण होते, त्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला मदत करा। जे आपल्या 2 व्हीलर्स बाईक आहेत त्या पण लागलीच तिथून काढून रस्त्याच्या निश्चितच पार्किंग प्लॉटमध्ये नेऊन तिथे मध्ये पार करायचे आहेत। धन्यवाद। यानंतर पुढील सन्मान असेल सत्यमजी ठाकूर यांच्याबद्दल इथे शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक हार्दिक असं स्वागत। येस ओटी कॉम्बॉक्स
तो जरूर इस बार रिवर्स खेला और ऋषि ने, और इस रिवर्स के जरिए आता हुआ ये चौका, जरूर जो दबाव आया था वो दबाव हटता हुआ नजर आएगा। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचती हुई 40, अभी भी 5 की जरूरत है। हॅलो, तर निश्चितच औरेगावचे सुपुत्र आदरणीय सन्मान्य राजेशजी कडू साहेबांना विनंती असेल, आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे। राजेशजी कडू साहेबांना विनंतीचा निश्चित पुकार असेल आयोजकांकडून, आपण देखील यावं। धन्यवाद। ऑडिओ कॉम्बॉक्स 13 गेंदे और 5 की जरूरत ऋषि के लिए, जरूर 100 का इनाम आता हुआ। इस बार देखिए वहां पर जरूर अनोखा शॉट खेलने की कोशिश, विकेट मिलेगा, डंडी गुल होती हुई नजर आई, ऋषि खैरत होंगे मैदान से बाहर। चल लागलीच आपण रस्त्याच्या मधून काढायची आहे। धन्यवाद। तो 12 गेंदे शेष, जीतने के लिए 5 की जरूरत। गेंदबाजी में होगा बदलाव, नए गेंदबाज आते हुए गेंदबाजी मार्ग पर कल्पेश ठाकुर। बल्लेबाजी मार्ग पर स्ट्राइकर एंड पर नजर आते हुए अक्षय चौधरी, नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर अथर्व अक्षय चोरगे जरूर, और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर अथर्व जाधव नजर आते हुए। 12 गेंदे शेष, 5 की जरूरत। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ यह खेल है, जब तक कि आखिरी गेंद गिरती नहीं तब तक क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता। जहां पर हम बात करेंगे इस मैच की, 45 की जरूरत थी। पहले ओवर में 20 आए थे, दूसरे ओवर में आए थे 15, लेकिन उसके बाद इस ओवर में कमबैक होता हुआ नजर आया। अब 12 गेंदे 5 की जरूरत है। इस बार देखिए इस गेंद के ऊपर विकेट कीपर द्वारा गलती जरूर होती हुई, 2 खिलाड़ी जरूर वहां पर कोशिश कर रहे थे लेकिन मिसफील्ड होती हुई। ये एक्स्ट्रा के रन अवरे टीम ने काफी खर्च किए हैं। ऐसा लग रहा है कि कई ऐसे खिलाड़ी हैं जिनकी बॉडी लैंग्वेज देखकर ऐसा लग रहा है कि ये मैच के जरूर सिंगल रन इस गेंद के ऊपर आते भी। अक्सर जब तक कि क्रिकेट में आखिरी गेंद गिरती नहीं तब तक आपको क्रिकेट में हार माननी नहीं चाहिए, लेकिन आवरे टीम ने वो जरूर हार पहले ही वहां पर मन में ठान लिया था। अब 11 गेंदें शेष, जीतने के लिए 4 की जरूरत है। अभी भी मैच फिनिश नहीं हुआ है, अभी भी इस मैच में कमबैक हो सकता है टीम अवरे द्वारा। इस बार देखिए अथर्व जाधव हल्के हाथों से खेलते हुए नजर आए, सिंगल रन इस गेंद के ऊपर मिलती हुई। 10 गेंदें शेष और जीतने के लिए अब 3 की जरूरत। जरूर नेक्स्ट मैच केलवने और खोपटे के बीच में नजर आएगा। जब इस मैदान के ऊपर केलवने टीम का पूरा गांव नजर आएगा। गेंदबाजी मार्ग पर आते हुए कल्पेश, 10 गेंदें शेष है, 3 की जरूरत। हल्के हाथों के साथ वहां पर खेला था अक्षय ने, सिंगल रन जरूर इस गेंद के ऊपर मिलती हुई नजर आएगी। सिंगल की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ 43 रन, 43 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब 9 गेंदें शेष और 2 की जरूरत। नौ गेंदे और 2 की जरूरत। मैच थोड़ा सा फिसलता हुआ नजर आ रहा है टीम अवरे द्वारा। इस बार देखिए बड़ा हिट लगाने की कोशिश थी, डॉट गेंद की यहां पर समाप्ति होती हुई नजर आ रही है। 8 गेंदें शेष और जीतने के लिए 2 की जरूरत। वो एक रन जहां पर एक्स्ट्रा के फेंके थे, जरूर ओवर थ्रो के रन खर्च किए थे अवरे टीम ने, वो यहाँ पर अब काफी महंगे साबित हो रहे हैं। यदि और 5-6 रन होते इस मैच में तो और मजा आ सकता था। फिर एक बार गेंदबाज तैयार है, हल्के हाथों के साथ वहां पर खेला अक्षय ने, सिंगल रन आसानी के साथ मिलती हुई। 7 गेंदें शेष और जीतने के लिए अब 1 की जरूरत है। 7 गेंदे 1 रन। पहले 2 ओवर में 35 आने के बाद ऐसा लगा था कि शायद 3 ओवर में मैच फिनिश होगा, लेकिन अवरे टीम की जरूर स्ट्रॉन्ग स्ट्रेंथ है गेंदबाजी, और वो गेंदबाजी जरूर थोड़ी बहुत अब नजर आती हुई।
जो एक्स्ट्रा के रन वहाँ पर खर्च किए, उन एक्स्ट्रा की रनों की और ज़रूर वजह से अब अपनी टीम ज़रूर थोड़ी बहुत कम नज़र आती है। 7 गेंदें और 1 की ज़रूरत है। फुल टॉस गेंद वहाँ पर थी और ये सिंगल रन चुराने की कोशिश, डायरेक्ट हिट की कोशिश, लेकिन रन यहाँ पर पूरी होती भी और ये मुकाबला जीती हुई नजर आ रही है टीम तुरमाले।